हा मुद्दा माझ्या मुलाखतीशी निगडीत होत नाही। याला तुम्ही कृपया प्रकाशित करू नका। तुमच्या पत्रकार असं या जगात आहे, दुसरा आता मंत्री आला तर तुम्ही बोललो नसतो। पत्रकाराला भेटो बाबा। पण मी जे काम करून राहिले हे सगळे रस्त्यामध्ये, नदीमध्ये, नालीमध्ये, मंदिरामध्ये, एसटी स्टँडवर, रेल्वे स्टेशनवर सापडले आहेत। आणखी त्यांच्या मोदीजीला सत्तेवर उतरल्यानंतर बहुतेक लोक विसरून जातील। मनातली भावना बोलले ना, जे मी हृदयातून आता बोलणार होते बोलले ना। मला असं वाटून झालं का मोदी करेल। 90 वर आज असं एक व्यक्तिमत्व माझ्यासोबत जुटलं आहे की पद्मश्री शंकर बाबा पापळकर असं व्यक्तिमत्व की बाबाचं नाव काढलं की समाजसेवेचा मूर्तिमंत चेहरा म्हणजे बाबा। गतिमंद झालेले लेकरं, आई वडिलांनी टाकून दिलेले लेकरं बाबाच्या आश्रमात येतात, त्याचं जीवन जगतात। असे शंकर बाबा पापळकर माझ्यासोबत बाबा। सरकारचा पद्मश्री पुरस्कार तुम्हाला भेटत आहे, कोणाला समर्पित आहे हा पुरस्कार? एवढं मोठं सरकार आपलं अतिभव्य स्वागत करणार आहे ते। हा पुरस्कार माझे जे अपंग बेवारस मुलं आहे, अपंग आणि बेवारस मध्ये खूप फरक आहे। आता आपले काही लोक महाराष्ट्रातले जे कायदा आहे, भारत सरकारचा कायदा आहे, इथले जे काही लोक जे सामाजिक आहे, राजकीय लोक जे काम करून आले आहेत, तर ते जे विकलांग मध्ये काम करतात, दिव्यांग मध्ये, सगळ्यांचे आई बाप आहेत, सगळ्यांचे जात आहे। पण मी जे काम करून आले हे सगळे रस्त्यामध्ये, नदीमध्ये, नालीमध्ये, मंदिरामध्ये, एसटी स्टँडवर, रेल्वे स्टेशनवर सापडले आहेत। आणि त्यावेळेस त्यांच्या पोलीसवाल्यांनी यांना उचललं आणि मग रिमांड होम मध्ये पाठवलं। बालगृह जे असते ना तिथे पाठवलं। तिथे मुलं राहतात, 18 वर्षापर्यंत राहतात, पण ज्यांचे आई बाप भेटतात त्यांना ते वापस करतात। जे बोलके आहेत ते कोणा ना कोणी कामाला लागतात, परंतु मुक्के, बहिरे, अंधळे या मुलांचे आई बापच नाहीत, रस्त्यावर सापडलेले आहेत, म्हणजे बेवारस आहेत। मग यांचं कोण? यांचं कोण? म्हणून या मुलांना मी माझ्याकडे आणलाय। सरकार 18 वर्षापर्यंत ठेवते, मग 18 नंतर काही इलाज नाही। 1957 पासून या मुलांचं भारत सरकारकडे, महाराष्ट्र शासनाकडे कुठे जाते त्याचा रेकॉर्डच नाही। यासाठी मी विचार केला, खूप फिरलो मी, याचा अभ्यास करून मी हा बालगृह सुरू केलं। आणि याला प्रभाकरराव वैद्यांनी आम्हाला पैशाची मदत केली आणि त्यानंतर हे सुरू केलं मी। आणि इथे वज्जर गाव असल्याने याला मी वज्जर मॉडेल दिलं आणि त्या कारणाने या मॉडेलच्या माध्यमातून हे मुलं जसे जसे मोठे गेले तर मुखबधीर मुलींचे मी लग्न लावले, 12 मुलांना गव्हर्नमेंटची नोकरी दिली आणि बाकी मुलांना मी पाणी टाकून झाडं लावले। आणि वज्जर मॉडेल म्हणजे या बेवारस मुलांना सगळ्यांच्या बापाचं नाव शंकर बाबा पापळकर, सगळ्यांना रहिवासी दाखला, सगळ्यात जनधन योजनेचा दाखले, असं सगळं यांचं मी परिपूर्ण केलं आणि यांना जीवन दिलं का या मुलांचे कोणीतरी आहे, हे मुलं हक्काने म्हणतात आमचा बाप आहे। आणि यासाठी मी हे प्रयत्न केले आणि गेले 1992 पासून हे मी सुरुवात केलं। आज जवळपास 30-35 वर्षाच्या वर हे सगळं झालेलं आहे। आणि याला शासनाच्या दरबारी यांनी मला किती वेळ म्हटलं पद्मश्री घ्या दरवर्षी म्हणतात, पण मी घेतलं नाही। पण तुम्हाला मोदीची मुलाखत दिल असं देवधर जी आहे, सुनीलजी देवधर, हे भारताचे महासचिव आहेत आपल्या भाजपाचे, त्यांनी म्हटलं मी तुम्हाला मोदीची मुलाखत घडून घेईल, तुम्ही हा पुरस्कार घ्या। म्हणून हा मी पुरस्कार घेतलेला आहे। आणि त्यानंतर मोदींची भेट घेऊन मरेपर्यंत मुलांना रिमांडला राहू द्या असा मी कायदा करून घेणार आहे। बाबा, मी आता आलो आणि जेव्हा आश्रमात थोडस तुमचा परिसर अत्यंत नयनरम्य, एकदम मनमोहक परिसर आणि खरोखर गमते, एक नैसर्गिक वातावरणात आहे। पण बाबा, पाठीमागं मी ज्या झाडाखाली बसलो आहे इथं एक हयाती कबर लिहिली आहे, तर हयाती कबर आणि बाबा सध्या हयात आहेत। बाबा, मला नेमकं समजून राहिलं नेमकं काय आहे हयाती कबर? हे मुस्लिम लोकांचं एक फार मोठं, लखनौ, हैदराबाद, तिकडे दुबई वगैरे जे मोठमोठे इस्लामी मुल्क आहेत त्या ठिकाणी जे पैसेवाले लोक आहेत ते त्या मरगटमध्ये, स्मशानभूमीमध्ये आपल्या नावाची कबर खोदून ठेवतात, सांगतात पोरांना आपल्या नातेवाईक, तर मला हे गाडणं त्याच्यावर नावं लिहून ठेवतो यांची हयाती कबर, म्हणजे जिवंतपणी त्या खबरच्या नोंदणी आपल्या नावाने करून घेतलं। तशी या खबरची नोंदणी केली मी। हे मुसलमान इस्लामी संस्कृतीने मी घेतलेलं आहे आणि त्याप्रमाणे याच्यामध्ये मी माझी खबर दाखवून देईल आणि हे मुलं या ठिकाणी येतील। आणि सरकारला मी कळवलं, शासनालाही कळवलं मी का या ठिकाणी मला दफन। बाबा, विविध वृत्तपत्र, प्रसार माध्यमांवर मी जेव्हा वाचन करतो आणि बाबासोबत बाबाचे विचार मला इकडून तिकडून ऐकायलाच भेटतात की या गतिमंद झालेल्या या निराधार मुलाचं 18 वर्षानंतर काय, ज्याचे लग्न झालं त्याचं ठीक आहे जी,
पण पुढे काय तर असं वाटतंय का की माननीय पंतप्रधान साहेबांची भेट झाल्यावर शंकर बाबा पापळकर याच्या मागणीले सुवर्ण मध्ययोग येईल काय? आपण माझ्या मनातलं भावना बोलले ना, जे मी हृदयातून आता बोलणारो ते बोलले ना. तुम्हाला असं वाटून झालं का मोदी करेल हे? तुम्ही पत्रकार असता या जगात आहे, दुसरा आता मंत्री आला असता तुम्ही बोललो नसतो. पत्रकाराला भीतो बाबा, एक बातमी छापली तर एका मिनिटात बरबादी होते. म्हणून पत्रकारांनीच मला आतापर्यंत मोठं केलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही पत्रकार आले म्हणून मी तुम्हाला म्हणतो. याचा अर्थ मी राजकीय लोकांच्या विरोध नाही आहे ना, सामाजिक संस्थांचे नाही. सगळ्यांना माझ्या पत्रकारांनी साथ दिला म्हणून मी त्यांचं नाव घेऊन झालो. त्या लोकांनी सहकार्य दिलं तर मी घेईल. तर मोदीच करू शकते. राम जन्मभूमीला रामाची स्थापना कोणी केली? 500 वर्षाची परंपरा मोदीच काय अभ्यास आहे. आणि गरिबीतून पुढे आलेला मनुष्य आहे. त्याचप्रमाणे हे रामलालाचे जे दर्शन झालेलं आहे केलं ना त्यांनी. आणि म्हणून हा मुद्दा मोदीजीच करू शकतील. मोदीचीच करू, दुसरा कोणी करणार नाही. मोदीची भेट झाल्याबरोबर एका मिनिटामध्ये मी हा कायदा पास करून देईल. 1 मिनिट. आणि दुसरं भारतातलं कोणी आलं तरी मी ते कोणी करणार नाही. मी 20 वर्षापासून जवळपास जेव्हा मुलं होत आले, मुलं इतकं राज्य दरबारी काय सगळ्या ठिकाणी मी भाषणं केली, पूर्ण भारत फिरलो, कोणी हा कायदा केला नाही. मोदीजी करतील ही मला खात्री आहे. आणि त्याच्यात तुमच्या मनातूनच तुम्ही प्रश्न केला ना, तर मोदीजी का अपेक्षा तुम्हाला आहे? एवढं सांगू शकतो का हा कायदा पास करून आमच्या मुलांचं तर पुनर्वसन भारताचं होईल. परंतु मोदीजी रामाला जसे त्यांनी घर मिळवून दिलं श्रीरामाला, त्याप्रमाणे अपंग मुलांना घर मिळालं पाहिजे. ते रिमांड होम यांचं घर आहे, बालगृह यांचं घर आहे का मरेपर्यंत तिथे राहतील ते. बाबा बोलताना तुम्ही सांगितलं की मोदीजींनी प्रभू रामचंद्राला घर दिलं. मोदीजीच्या सोबत तुमची भेट झाली आणि मोदीजींनी जर समजा तुमची मागणी मान्य केली तर बाबा अयोध्येला जाऊन प्रभू रामचंद्राचं किंवा अजून तत्सम ठिकाणी प्रभूचं दर्शन घ्यायसाठी जातील काय? लेकराला घेऊन आपल्या हा मुद्दा माझ्या मुलाखतीशी निगडीत होत नाही. याला तुम्ही कृपया प्रकाशित करू नका. हा मुद्दा, हा प्रश्न तुमचा मी घेणार नाही. पण एक ध्यान ठेवा का मोदीजीने हे जर केलं, हा कायदा केला, तर ज्याप्रमाणे रामलालांचं मंदिर करून यांनी पुनर्स्थापना केली, तशी विकलांगाची भारतामध्ये 2च गोष्टी चालतील त्यांच्या. मोदीजीला सत्तेवर उतरल्यानंतर बहुतेक लोक विसरून जातील, पण रामाचे जे मंदिर बांधलं त्यासाठी मोदीजी विसरले जाणार नाही. तसंच हे विकलांगाचं मंदिर आहे, हरेक गावामध्ये मंदिर होईल. हरेक गावामध्ये नाही, जे वज्जर मॉडेल ज्या ठिकाणी कायम होईल त्या ठिकाणी मोदीचे नाव, मोदी से हमको है जिंदा रख गए, मोदी से हम जिंदा है, कायद्याप्रमाणे जिंदा आहे. हे जर तुम्ही बरोबर पकडायचं केलं हा मुद्दा, तर मोदीच्या कानावर गव्हर्नमेंट कलेक्टर वगैरे पाठवतील. ओके. तर हे असं व्यक्तिमत्व शंकर बाबा पापळकर आपल्या जीवनाची सारी हयात जे गतिमंद निराधार लेकर आहेत त्याच्यासाठी बाबांना पूर्ण जीवन होऊन दिलं. नाही तर लोक स्वतःच्या स्वार्थासाठी विविध संस्था काढून करोड रुपये कमावतात, पण बाबा स्वतः या ठिकाणी राहतात, लेकराईले स्वतः लेकरासारखं वागवतात. अशा बाबाचा आता लवकरच केंद्र सरकारच्या माध्यमातून पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केला जातात. बाबा गावरान 90 तर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि लवकरच बाबा लेकराच्या पुनर्वसनासाठी मोदीची भेट घेऊन 18 वर्षानंतर लेकराचं पुनर्वसन कसं होईल यासाठी प्रयत्नशील राहतील आणि यासाठी नक्कीच पंतप्रधान मोदी काहीतरी करतील अशी बाबाच्या अपेक्षा आहे.